तेव्हाच मनात येत चाललं होतं की आपण नोकरी करू शकत नाही, बिझनेस करायचा तर केमिकलमध्ये काय करणार आपण. याने मी सेकंड इयरला सिव्हिलला आलो. आर्किटेक्टचं ड्रॉइंग इव्हन यायचं ते पण शीटवर यायचं, ऑटोकॅड कॉम्प्युटर असं काही नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यात पण लिमिटेड ऑप्शन होते. आता आपण ज्या बिल्डिंग बांधतोय ह्या रिडेव्हलपमेंटला कोण घेणार, कारण फ्लॅटचं डील वगैरे फायनल झालं की विचारतात काय देणार, अजून AC देणार का, पंखा देणार का, गिझर देता का. लिफ्ट परवडत नसेल तर लिफ्ट देऊ नकोस, पण लिफ्ट लावायची जागा दे. मी 97-98ला एक मोठा प्रोजेक्ट चालू केला होता आणि स्वतःला खूप मोठा बिल्डर समजायला लागलो होतो. मला तेवढा हुशार नक्की होतो की हे आपले कान टोचलेले आहे, खरं इन्क्लुडिंग मी, सगळे बिल्डर लोक, कारण ते गणित, व्यवसायाचं गणित कळत बसत नव्हतं. हे खूपच एक्साइटिंग आणि असा हा प्रवास असतो. नमस्कार. 11वी नापास, 12वी नंतर इंजिनिअरिंग आणि BE सिव्हिलमध्ये फर्स्ट क्लास. मूळ पेणचेच रहिवासी, पण कधीही नोकरी करणार नाही या उद्देशाने पछाडलेले साठे स्कीमचे डायरेक्टर श्री उदय विष्णू साठे आणि US ला 2 CR पॅकेज असलेली नोकरी सोडून पुन्हा गावाकडची ओढ किंवा व्यवसायाची ओढ असा आपण म्हणूया, असे त्यांचे सुपुत्र श्री आदित्य उदय साठे यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आम्हाला जाणून घ्यावं असं वाटतं की या फील्डमध्ये आपण कसे आलात. 12वी नंतर पेणला इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. फर्स्ट इयर केमिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. तेव्हाच मनात येत चाललं होतं की आपण नोकरी करू शकत नाही आणि बिझनेस करायचा. तर बिझनेस करायचा तर केमिकलमध्ये काय करणार आपण. याने मी सेकंड इयरला सिव्हिलला आलो आणि तेव्हापासूनच ठरलेलं होतं किंवा ठरत चाललं होतं की आपल्याला सिव्हिलमध्येच बिझनेस करायचा आहे. आणि जसं 90 साली BE पासआउट झाल्यावर बिल्डिंग बांधायचे ह्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो. मीनवाईल नगरपालिकेची गटाराची कामं, गव्हर्नमेंटच्या एका ऑफिसचं कंपाऊंड, तारेच्या कंपाऊंडचं काम, असं छोटी मोठी जी कामं मिळत होती ती कामं करत होतो, अनुभव घेत होतो. आणि 93 साली मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी बिल्डर म्हणून पेणमध्ये माझी एंट्री झाली. ओके, म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण ठरवून आलात. अगदी. येस. सुरुवातीला या सर्व सेक्टर्समध्ये आपल्याला कोणती आव्हानं आली. सुरुवातीची आव्हानं म्हणजे तेव्हा पेणमध्ये ओनरशिप फ्लॅट ही सिस्टीम नुकतीच चालू झालेली होती. बरोबर. त्याच्यामुळे आणि रेट पण अतिशय कमी होते. कुठली कॅल्क्युलेशन नव्हती की कसं करायचं, कुठली मटेरियल वापरायचं. आणि तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की पेणमध्ये बिल्डिंग मटेरियलमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे रेती, ही रेती खाडीची रेती यायची आणि तिच्यामुळे कॉन्क्रीट हे लवकर डिटोरेट व्हायचं. ओके. आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंज पेणमधलं होतं. कालांतराने आम्ही रेती धुवायची मशीन आणली होती, पण ते सगळं प्रॅक्टिकली मोठ्या कन्स्ट्रक्शनमध्ये ते शक्य नव्हतं. अल्टिमेटली जेव्हा गव्हर्नमेंटनी ह्या रेतीवर बंदी घातली आणि जेव्हा दगडाची सँड म्हणजे वॉश आपण क्रश सँड म्हणतो, ही जेव्हा बाजारात अवेलेबल झाली तेव्हा क्वालिटीच्या दृष्टीने पेणमधलं एक मोठं चॅलेंज आमचं कमी झालं याचं. दुसरं मेन आव्हान होतं की स्किल्ड वर्करचं, कारण नुकतीच सुरुवात झाली होती तर लेबर येणार तरी कुठनं. मग गावातली लोकं काही तयार होत होती आणि मशिनरींचा वापर. तेव्हा JCB आता आपण वापरतो, पोकलंड वापरतो एक्स्कवेशनला, किंवा लिफ्ट आहेत. पहिले स्लॅब तर आम्ही रस्त्यावर माल कालवून हाताने भरून असे स्लॅब भरले. माझ्या घरी जेव्हा पहिल्या बिल्डिंगचे स्लॅब, दुसऱ्या बिल्डिंगचे स्लॅब होते तेव्हा घरामध्ये अरे स्लॅब आहे म्हणजे त्याचा एवढं, कारण सकाळी 9 वाजता चालू झालेलं रात्री 2-2 हाताने कालवून भरायचं आहे, कुठलंही मशिनरी नाही. हे खूप मोठं चॅलेंज, म्हणजे अतिशय खडतर प्रवास करत करत आपण इथपर्यंत पोहोचलात. ओके.
या सर्व प्रोसेसमध्ये आता बऱ्याच स्कीम्स आपल्या कंप्लीट झाल्या, म्हणजे जवळपास 20 एक स्कीम्स आत्तापर्यंत आपण पूर्णत्वास नेलेल्या आहेत. पहिली स्कीम कोणती झाली आपल्याला आठवते का? हो. आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडासा अनुभव सांगा. नक्की. कारण काय होतं की पहिली गोष्ट जी असते ही आपल्या खूप स्मरणातली गोष्ट असते आणि त्याबद्दल आम्हाला ऐकायला थोडंसं आवडेल. पहिली स्कीम 93 साली पेणमध्ये 13 घरांची आळी म्हणून एक परिसर आहे. तिथे आमचे गुरुजी वेदभूषण अनंत, ज्याला अंतू भटजी म्हणायचे, त्यांची जागा होती आणि त्यांचे मुलगे जे होते त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली, अगदी सांगून की उदय जसं होईल तसं मी तुझ्या पाठीशी आहे, तुला मदत करीन मी, पण माझं काम तू कर. वा. आणि ते पहिलं काम त्यांनी मला दिलं आणि प्रवास चालू झाला. त्याची एक महत्त्वाची आठवण म्हणजे बिल्डर म्हणजे आपण पहिलेच काही असं मोठं हे करतोय तर सगळ्या नातेवाईकांना भूमिपूजनाला बोलवलं होतं. सगळे मित्रमंडळी नातेवाईकांना. तेव्हा बाहेरच्या मुंबई पुण्याच्या माझ्या खूपशा नातेवाईकांनी मला पत्र पाठवून अभिनंदन केलं की तू व्यवसायाची वेगळी वाट जी पकडतोयस त्याच्या धारिष्ट्याबद्दल आणि हे करतोयस त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. आणि ती पत्र अजून मला खूप हे देतात, बूस्ट देतात. नक्की नक्की. म्हणजे आपण बघतो समाजामध्ये नातेवाईक पाय ओढतात. आपण असं म्हणा की तुमच्या नातेवाईकांचं खंबीर पाठबळ तुमच्या मागे होतं, त्यामुळे तुम्हाला ही वाटचाल करणं खूप सोपं झालं. ओके. आता मला असं विचारायचं की सध्याचं बांधकाम क्षेत्र आणि आपण जेव्हा सुरुवात केलीत या क्षेत्रामध्ये तेव्हाचं बांधकाम क्षेत्र, तर या दोन्ही गोष्टींमध्ये काय चॅलेंजेस तुम्हाला आत्ता जाणवतात? तेव्हाची चॅलेंजेस मगाशी सांगितल्याप्रमाणे की मशिनरीचा अभाव, आर्किटेक्टचं ड्रॉइंग इव्हन यायचं ते पण शीटवर यायचं, ऑटोकॅड कॉम्प्युटर असं काही नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्यात पण लिमिटेड ऑप्शन होते की एक किती वेळा बदलणार ना, एक ड्रॉइंग आलं त्याच्यात थोडासा बदल केला ते फायनल होईल. बरोबर. नंतर लेबरचं शॉर्टेज, फ्लॅट संस्कृती नव्यानेच चालू झालेली असल्यामुळे लोकांचा फ्लॅट घेण्याकडचा कल म्हणजे ग्राहक पण खूप कमी होते तेव्हा अवेलेबल फ्लॅटमध्ये राहायला इच्छुक लोक. आणि टोटल आपली तेव्हा भारताची इकॉनॉमी पण जस्ट ग्लोबलायझेशनकडे आपण चाललो होतो आणि पेणला बेसिकली त्यावेळी मुंबई गोवा हायवे असेल किंवा लोकल असेल या सगळ्या गोष्टींची खूप अभाव होता. त्याच्यामुळे बाहेरनं पेणला कोणी घर घ्यायला येणं हे मुश्किलच होतं. तसं पेण खूप ऑड लोकांना वाटत होतं, अजूनही लोकांना बऱ्याच वेळेला वाटतं, पण आता बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी आपण म्हणतो रोड्स वगैरे सुरू झालेत, त्यामुळे लोकांचा पेणकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच बदललेला आहे. नक्कीच. आणि तो अजून बदलणार आहे, कारण खरं म्हणजे पेणला रोड आणि रेल्वे ह्या दोन सुविधा चांगल्या नसल्यामुळे पेण एवढं मागे राहिलं. आता नवीन झालेला अटल आपला ब्रिज आहे, अटल सेतू, त्याच्यामुळे पेण आणि मुंबईचं म्हणजे साऊथ मुंबईचं अंतर एवढं कमी झालंय की आपण मोजून कधीही तुम्ही गुगल मॅप लावा, 1 तास 20 मिनिटं ते 1 तास 25 मिनिटात आपण फोर्टमध्ये पोहोचतो. बरोबर. हा पेणचा आत्ताचा जो बदल आहे हा खूपच म्हणजे अनपेक्षित आहे. एवढ्या अपेक्षा नव्हती केली की अशी कनेक्टिव्हिटी पेणला मिळेल. आणि पेण ह्याचा पार्ट आहे, MMRDAचा पार्ट आहे. आणि आत्ताच्या गव्हर्नमेंटचं जे स्वप्न आहे विरार अलिबाग कॉरिडॉर करायचं आहे की MMRDAचं ते टोक आहे विरार आणि इकडचं आहे अलिबाग. हा 121 किलोमीटरचं अंतर या विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये 1 तासात त्यांना माणूस ट्रॅव्हल करेल असा ते प्लॅन करतो. आणि त्याच्यात कौतुक म्हणजे त्याच्यात कॉरिडॉर का म्हणतात की त्याच्यामधनं मेट्रो पण जाणार आहे. बरोबर. दोन्ही बाजूंनी रूट आहे. त्याच्यामुळे हे सगळं बदलत चाललं आहे. पण त्याच्याबरोबरीने पेणमध्ये जे कन्स्ट्रक्शनची चॅलेंजेस होती ही चॅलेंजेस तेव्हाची वेगळी होती आणि आताची नवीन चॅलेंजेस अशी झालेत की आता UDCPR म्हणून नियमावली लागलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं जे धोरण होतं सर्वांसाठी घर, अफोर्डेबल घर लोकांना मिळावं म्हणून काही FSIमध्ये काही चेंजेस केलेत. काही सूट अशी दिली की पूर्वी पेणमध्ये फक्त ग्राउंड+2 एवढंच कन्स्ट्रक्शन अलाउड होतं. मग नंतर काही नियम बदलले, ग्राउंड+3 ग्राउंड+4 पर्यंत अलाउड झालं. बरोबर. आणि आता UDCPRने आपल्याला 15 फ्लोअर 22 फ्लोअरपर्यंत आपण पेणमध्ये आज कन्स्ट्रक्शन करू शकतो. आता
हे टप्प्याटप्प्याने स्थित्यंतर झाल्यामुळे आम्ही बांधकाम व्यावसायिक पण त्याला आम्ही हळूहळू ती चॅलेंजेस स्वीकारत गेल्यामुळे आम्ही आज ती समर्थपणे हँडल करू शकतो. बरोबर. की आम्ही 3 माळ्याच्या बांधल्या, 4 माळ्याच्या बांधल्या, 7 माळ्याच्या बांधल्या आणि आता आम्ही 14 माळे 15 माळे अशा. याच्यावरूनच मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सध्या आपण बघतो की बांधकाम व्यवसायामध्ये टिकाऊपणाला खूप जण खरंच महत्त्व देत नाही आहेत. म्हणजे हे अगदी आमचे पर्सनल अनुभव सुद्धा आहेत आणि आपल्याबद्दल आम्ही असं बऱ्याच लोकांकडनं ऐकलं की साठेंचं म्हणजे टिकाऊ असतं. तर याबद्दल मला थोडंसं तुम्हा दोघांकडनं ऐकून घ्यायला आवडेल, विशेषतः आदित्य सर तुमच्याकडनं. कारण जवळपास 2 CRचं पॅकेज सोडून आपण US मास्टर करून सुद्धा पेनकडे पुन्हा वळालात. तर तुमचं याबद्दल मत काय? कारण सरांचा बराच अनुभव याच्यामध्ये आहे, आपण तरुण पिढी आहात. तर या टिकाऊ या विषयावरती आपण काय सांगू शकाल? नाही, नक्कीच. आता इंडियाची जी डेव्हलपमेंट होते आहे की सगळ्याच अँगलनी होते. तुम्ही फायनान्शियली बघा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघा. मेन आत्ता पेण हे हब होणार आहे की पेणच्या आसपास नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे. इकडनं फक्त 40 मिनटावरती आहे. आत्ता बाबा बोलले तसं अटल सेतूनी तुम्ही 1 तास 20 मिनटात लोअर परेल फोर्ट एरियात जाऊ शकता. मेन त्याच्यानंतर अलिबाग आता सगळं टुरिस्ट हब झालेलं आहे. तर अलिबागला जी लोक जातात त्यांना इकडचा नेचर खूप जास्ती आवडतं. बरोबर. की सगळी झाडी आहे किंवा वेदर चांगलं आहे, खूप पोल्युशन फ्री आहे. तर हे सगळं असताना ते लोक येतात तेव्हा इकडचं खूप जास्ती चांगलं वाटतं. तर हा पेण हा सगळा आता नेक्स्ट हब होणार आहे. लोक हे पण बोलतात की 3री मुंबई आहे पेण आहे. त्यामुळे तुम्ही थोडक्यात टिकाऊपणाला जास्त महत्त्व देता. कारण कस्टमर्सना योग्य ती गोष्ट टिकाऊपणाच्या बाबतीत मी माझा अँगल सांगतो. कसं आलं की 2000च्या दशकापर्यंत ज्या बिल्डिंग झाल्या ते खूप नव्याने सुरुवात होती आणि तुम्हाला बोलल्या त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीची सगळीच चॅलेंजेस होती. बरोबर. आता काय झालं, त्या ज्या बिल्डिंग होत्या त्या एवढ्या लवकर रिडेव्हलपमेंटला आल्या आणि याचं महत्त्वाचं कारण होतं की समुद्राची वाळू. बरोबर. पुणा साईडला कन्स्ट्रक्शन खूप जुनी असली तरी खूप चांगली का टिकतात, कारण गोडिया नदीतली वाळू पुण्याला वापरली जाते. हा मेजर फरक टिकाऊपणातला होता जो आता चॅलेंज आपलं बऱ्यापैकी एका अर्थाने सॉल्व्ह झालं. दुसरा आमच्या डोक्यात विचार काय आला की ह्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होणं शक्य होतं आहे कारण आता फ्लोअर वाढवले आहेत, FSI दिलाय म्हणून. आता आपण ज्या बिल्डिंग बांधतोय ह्या रिडेव्हलपमेंटला कोण घेणार? कारण 14 माळी बिल्डिंगला रिडेव्हलप व्हायचं तर 30 माळी बिल्डिंग बांधायला लागेल. तर आता प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाची ही जबाबदारी आहे की अटमोस्ट यांनी ॲक्युरेसीने तुम्ही काम करा, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार. टिकाऊपणासाठी सगळ्यात महत्त्वाचं येतं की तुम्ही कुठलं मटेरियल वापरताय. बरोबर. ते मटेरियल योग्य पद्धतीने वापरताय का? आता कॉन्क्रीटच्या बाबतीतच बोलायचं किंवा आपल्या ह्याच्या बाबतीत झालं तर आम्ही एक्स्कवेशन करून पूर्ण कातळ रॉक लागेस तो आम्ही खोदाई करतो. 7 फूट 8 फूट 10 फूट अशावर शक्यतो हे कोण करत नाही. आपण असं हे शक्यतो करत नाही. बरोबर. कारण त्याच्यासाठी परत खूप त्याला खूप ती माती काढलेली ठेवायला जागा लागते खूप. आम्ही 20-20 फुटापर्यंत ओपन फाउंडेशन करतो की जेणेकरून बिल्डिंगचा पाया मजबूत पाहिजे आणि तो कातळावर असेल तर पहिलं गोष्ट तिथे आपण निर्धास्त होऊन जातो की पहिली गोष्ट आपण अचीव केली की पाया मजबूत. बरोबर. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय होतो की जे कॉन्क्रीट वापरतोय त्याची स्ट्रेंथ काय आहे. बरोबर. तर आपल्याला कन्सल्टंट M25 आणि M30 अशा स्ट्रेंथ आपल्याला देतात. आपण काय बोलतो की त्यांनी M25 दिले तर आपण M30चं कॉन्क्रीट बनवू. तर आपण इन हाऊस आपण पूर्वी काय होतं याच्यामध्ये की जस्ट 1-2 रेती खडी घ्यायचे आणि कालवायचे आणि बनवायचं. आता ते बाय वेट घेतलं जातं आणि प्रॉपर मिक्स डिझाईन करून आपण कॉन्क्रीट बनवतो. ते कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आपण जी कन्सल्टंटने दिले त्याच्यापेक्षा थोडी हायर ठेवतो. बरोबर. जेणेकरून अजून आपल्याला हे मिळेल. आणि प्रत्यक्षामध्ये ती स्ट्रेंथ आपण जेव्हा आपल्याकडे स्वतःकडे क्यूब टेस्टिंग मशीन आहे, आपण 15 दिवसांनी 21 दिवसांनी त्याचे क्यूब घेतो मोल्ड आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल M40च्या डिझाईनचा M55 M30ला M40पर्यंत आपण स्ट्रेंथ अचीव केलेली. ग्रेट. आणि हे अचीव करायचं अजून एक कारण की जे आपण कॉन्क्रीट करू चांगलं त्याला क्युरिंग पण तेवढंच चांगलं व्हायला पाहिजे. जर क्युरिंग झालं नाही तर कॉन्क्रीट तेवढं स्ट्रेंथ देत नाही. ओके. आम्हाला इंजिनिअरिंगला असताना एक गमतीची कविता होती.
आता मला नक्की त्याचं इंग्लिश कविता होती ते नीट आठवत नाही, पण त्याचा मतितार्थ असा होता की इंजिनियरला उद्देशून होती ती, की इंजिनियर कॉन्क्रीट जेव्हा कालवलं जातं तेव्हा त्याचं वॉटर कंटेंट आहे, हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ तिथेच जाते. ओके. मग तुम्ही पाणी तिथे जेवढं आवश्यक आहे तेवढंच टाकायला पाहिजे. आणि कॉन्क्रीट कास्टिंग झाल्यानंतर 24 तासांनी तुम्ही भरपूर पाणी मारायला पाहिजे. आणि इंजिनियर बरोबर उलटं करतात, असा एक गमतीची ती कविता होती. ओके ओके. तर ते आम्ही प्रत्यक्षात आणलं. आता ह्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करत गेलो की आता क्युरिंग करताना एक लक्षात काय आलं की जेव्हा आपण मोठं जास्ती फ्लॅटची जेव्हा स्कीम करतोय तेव्हा आपलं जेवढं लक्ष जातं तिथे नेहमी ते ओलं दिसतं. आणि जिथे आपलं लक्ष जात नाही तिथे ओलं दिसत नाही. किंवा साईटवरच्या सुपरवायझरना, साईटवर इंजिनियरना किंवा आपल्याला कळणार कसं की हा कॉलम कधी झाल्याने याला किती दिवस पाणी मारायचं. बरोबर. मग आढळून असं आलं की काही जे इझी ॲक्सेसेबल गोष्टी असतात त्यांना जरुरीपेक्षा जास्त 2-2 महिने पाणी मारत आहेत. आणि ज्याला आवश्यक आहे तिथे 7-8 दिवस पण पाणी मारलं जातं. मग त्याच्यासाठी आपण हे केलं की कुठलाही कॉन्क्रीट मेंबर कास्ट झाला की त्याच्यावर आपण डेट टाकायला लागलो. ओके. मग जेव्हा आपण राऊंड घेतो तेव्हा त्या डेटमध्ये 21 दिवस 28 दिवस ॲड केले की आपल्याला जो क्युरिंगचा मिनिमम 1 महिन्याचा पिरियड आहे ओके. ते आपल्याला मिळतंय की नाही ह्याची आपल्याला हे करतात. ओके. क्युरिंगसाठी बारदानं गुंडाळणं हा पूर्वीपासूनचा हे होता, पण मधल्या बिल्डर संस्कृतीच्या ह्याच्यात समहाऊ ते मागे पडलं होतं. ते आपण चालू केलं की प्रत्येक कॉलमला, प्रत्येक RCC मेंबरला बारदान गुंडाळलं जातं. म्हणजे जुन्या ज्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण अजून धरून ठेवल्या. अगदी अगदी. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपला रिजन आहे हा खूप पावसाचा रिजन आहे. बरोबर. तर साधारण 2000 सालची गोष्ट असेल तर त्याच्या आधीच्या आमच्या ज्या बिल्डिंग होत्या ते भिंतीतनं लिकेज, मग त्याला ते बंद करायला धावायचं, हे करायचं. आणि ते मन एकदम हे व्हायचं की अरे हे काय, माणसांनी नवीन घर घेतलं आहे आपल्याकडे आणि त्याला ओलावा आला आणि नंतर आपण रिपेअर करून द्यायचं. दिस इज नॉट गुड. मग काय ह्याला उपाययोजना करता येईल. तर एक आमची गावामध्ये एक प्रोजेक्ट चालू होता. तेव्हा असाच विचार करत बसलो होतो की आपण नवीन बिल्डिंग बांधतोय, त्यांना भिंतीतनं ओलावा येतोय आणि ही जुनी घरं आहेत ज्यांना प्लॅस्टर पण नाही आहे आणि ह्या घरांना लिकेज नाही, सिपेज नाही, काही नाही. मग ऑब्झर्व केलं तेव्हा लक्षात आलं की आपली जी जुनी घरं असायची तर पावसाळी प्रदेशातलं वास्तुशास्त्र वेगळं आहे, घाटावरचं वास्तुशास्त्र वेगळं आहे. तर आपल्याकडे कौलांची पाखं बाहेर काढलेली असायची, चांगली 3-3 फूट 4-4 फूट. पाणी सगळं बाहेर पडून त्यामुळे कितीही पाऊस आला, तिरकं हे झालं तरी भिंतीला पाणी लागायचं. 2000 सालापासून आम्ही महत्त्वाचा तो बदल केला की बिल्डिंगच्या चारही बाजूला प्रोजेक्शन बाहेर काढायचं. म्हणजे भिंती ओल्याच होणार, भिंत ओलीच होऊन द्यायची नाही. हा मेजर बदल होता. हा एकदम काय म्हणतो आपण ट्रेंड चेंजिंग हे झाला की त्याच्यानंतर कुठल्याही आमच्या इमारतीमध्ये भिंतीला सिपेज येत नाही. मग आता हे पेणमध्ये सगळेच बिल्डरांनी हे आत्मसात केले की एकदा. हा, म्हणजे जे आर्किटेक्ट पण बघतात, हे पण बघतात की ते चालू होऊन जातं की हे मस्ट आहे इथे. आणि चारी बाजूनी जर भिंतीला पहिलं प्रोटेक्शन केलं की पहिलं पाणी जे ओघळून सिपेज होतं हे होत नाही. आता कसं तिरकी झड येते वगैरे ते असतं. त्याच्यावर आम्ही आता टेक्स्चर पेंट द्यायला लागलो. अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये पण आम्ही टेक्स्चर पेंट देतो की जेणेकरून त्याचं लाईफ वाढतं. तसंच टिकाऊपणाला मेन कारण सगळीकडे कायम हे की लिकेज हेच बिल्डिंगसाठी घातक हे असतं. कंटिन्युअस पाणी मग आयदर ते टॉयलेटमधनं असेल, आयदर ते भिंतीतनं असेल, आयदर टेरेसमधनं असेल. आणि टेरेसमधलं झालेलं लिकेज, समजा 4 माळ्याची बिल्डिंग आहे, टेरेसमध्ये झालेलं लिकेज हे ग्राउंड फ्लोअरला कुठेतरी बाहेर पडू शकतं, त्याचं कळू शकत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे जे लिकेजचे मार्ग होते तिथे सगळीकडे आम्ही एक्स्ट्राची केअर घ्यायला लागलो की जेणेकरून आपला पावसाळी प्रदेश आहे, पावसामुळे जी हानी होते. आणि तेव्हापासून लाईफ आमच्या बिल्डिंगचं एवढं वाढलेलं आहे की जी मी तुम्हाला बोललो पहिली बिल्डिंग 2000 सालातली की ज्याला आम्ही चारी बाजूनी प्रोटेक्शन दिलं, आज झाले 24 वर्ष त्या सोसायटीने अजून पेंटिंग पण केलेलं नाही आहे. आणि तिथले रहिवासी जेव्हा येऊन सांगतात की आमचे ते गुलमोहर म्हणून नाव होतं त्या प्रोजेक्टचं, की बिल्डिंग नाही होणार असं, की एवढी 24 वर्ष झाली कुठेही कॉम्प्रोमाइज आपण केलं नाही. ज्याला सिपेज हा मेन प्रॉब्लेम होता तो झाला नाही. त्यामुळे टिकाऊपणा जो तुम्ही बोललात हा असा आलेल्या अनुभवातनं एक एक गोष्टी
सुधारत सुधारत बरोबर, सुधारत आम्ही ह्याला अटमोस्ट प्रायोरिटी देतो की बिल्डिंग मजबूत पाहिजेच, टिकाऊ त्याहून म्हणजे पाहिजेच पाहिजे टिकाऊ, म्हणजे त्याला नो कॉम्प्रोमाइज. बरोबर. माझं साईटवरचा पहिलं मी जेव्हा जातो म्हणजे मला साईटवर गेल्याशिवाय चैन पडत नाही बेसिकली, आणि पहिले जातो तेव्हा मला स्ट्रक्चरल मेंबर हे ओले आहेत की सुखे आहेत. मग त्याच्यासाठी पण सिस्टीम आम्ही काय करतो की जे पाणी मारणारी लोक आहेत ती सकाळी 8 वाजता येतात पहिले, बरोबर. आणि 9 वाजता कामं चालू होणार त्याच्या आधी त्यांचा एक राऊंड, शेतीच्या भाषेत शिंपणं म्हणतात बरोबर. तसं एक राऊंड शिंपडं करावं लागतं. क्युरिंगचा झालेला असतो. वा. आणि मग जे साईटवर गेल्यावर जे समाधान मिळतं की वी आर डुईंग राईट थिंग, वी आर ऑन राईट ट्रॅक. म्हणजे एकंदरीत सगळा तुमचा हा आत्तापर्यंतचा प्रवास मी ऐकतोय, तर त्याच्यात मला जाणवलेली गोष्ट अशी की जसा जसा व्याप वाढत जातो तसं तसं मालकाचं लक्ष कमी होत जातं असं एकंदरीत आपण पाहतो. होतं पण generally. आज 20 स्कीम्स ज्यांचा कंप्लीट झालेल्या आहेत ती व्यक्ती आज पर्सनली जाऊन इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देते की ज्या आम्हाला छोट्या वाटतात पण त्या ॲक्च्युली खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याला आपण पाया म्हणतो. तर खूप छान वाटलं म्हणजे तुमच्याकडनं हे या पद्धतीनं आम्ही काहीतरी नवीन शिकलो. बरेचसे कस्टमर फ्लॅटचं डील वगैरे फायनल झालं की विचारतात काय देणार अजून, AC देणार का, पंखा देणार का, गिझर देता का. मी त्यांना एकच उत्तर देतो की पंखा, गिझर, AC, फर्निचर हे तुम्ही तुमच्या आवडीने तुमच्या पसंतीने आणू शकता. बरोबर. पण तुम्ही घरी झोपलेले असताना किंवा तुम्ही तुमचं काम करत असताना तुमच्यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून जे काम करतोय बरोबर. वा. त्याच्यात कॉम्प्रोमाइज आम्ही म्हणजे तुम्ही तुमचं घर म्हणजे काही कस्टमर तर बोलले असं की सर आम्ही पण घर स्वतः बांधलं असतं तर एवढं पाणी नसतं. खरं आहे, खरं आहे. आणि मग ते आपण केलेल्या परिश्रमाचं की लोकांना कळतंय हे, ह्याचं खूप समाधान वाटतं. जेव्हा जसं आता तुम्ही माहिती दिलीतच, पण मला व्यक्तिगत असं जाणून घ्यायचं आहे की एखादा नवीन प्रकल्प जेव्हा आपण विचारात आणता तर तो विचारात आणल्यापासून ते प्रकल्पाची उभारणी होईपर्यंत या स्टेप्स कशा असतात थोड्याशा जाणून घ्याव्याशा वाटतात. तर हे खूप क्रिएटिव्ह गोष्ट आहे. बरोबर. एक आदित्यचा छोटा किस्सा म्हणजे या क्रिएटिव्हिटीचं सांगतो की तो जेव्हा आला इकडे आणि जॉईन झाला तर हे आपण काय करतोय समोर, त्याला ते लक्षात आलं की ह्याच्यात खूप क्रिएटिव्हिटी आहे, ओके. खूप सृजनशीलता आहे. की जेव्हा आपण प्लॉट घेतो तेव्हा चिखल असतो, दलदल असते किंवा हे असतं, आणि आम्हाला फर्स्ट डेला दिसत असतं की एंड काय आहे. बरोबर. तर तेच पहिली गोष्ट खूप पॅशनेट होतं, एकदम असं थ्रिलिंग वाटतं खूप. बरोबर. की आपण काहीतरी नवीन चालू करणार आहोत. सो एकदा प्लॉट कुठला काय सिलेक्ट झाला की त्याच्या शेपप्रमाणे, त्याच्या लोकेशनप्रमाणे त्याच्यातलं काय आपण करू शकतो इथे ते प्लॅनिंग चालू होतं. आणि आजवरचा आमचा प्रवास असा झाला की प्रत्येक बिल्डिंगमध्ये काहीतरी ॲडिशनल द्यायचं. ओके. होतं काय की एक चांगली गोष्ट दिली की तिला ती कंटिन्युटी होते आणि अजून काहीतरी द्यायची इच्छा होते की अजून काय देता येईल. मग त्या ह्याने पेणमध्ये स्विमिंग पूल, जिम्नॅशियम असेल, पार्किंग असेल, लिफ्ट असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. कन्स्ट्रक्शन टेक्निक्समधल्या खूपशा गोष्टी आहेत, ह्या सर्वप्रथम आपण पेणमध्ये राबवल्या. ओके. तर एक खूपच एक्सायटिंग आणि असा हा प्रवास असतो. बरोबर. याच्याबरोबर पहिले सुरुवात होते आर्किटेक्ट बरोबर. तर जनरल आर्किटेक्ट प्लॅन देतात, त्याच्यानंतर थॉट प्रोसेस चालू होते. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 ऑप्शन आम्ही वर्क करतो. हे असं नाही असं करून बघू, ते तसं नाही तसं करून बघू. ईच अँड एव्हरी फ्लॅटमध्ये आम्ही आमच्या नजरेने फिरत असतो की रूमची साईज काय आहे, मग बेसिन कुठे बसेल, मग वॉशिंग मशीन कुठे, मग चप्पल बूट कुठे ठेवतील, मग किचन ओटा कसा असेल, मग वॉर्डरोब कसा असेल, मग बेडची पोझिशन कुठे असेल. कारण वास्तुशास्त्राचं पण तेवढंच स्थान आहे. मग त्या दृष्टीने ही विचारसरणी चालू होते आणि महिना दीड महिना काहीही सुचत नाही, केवळ तो प्लॅन. आणि मग तो प्लॅनमधल्या एवढ्या इन्व्हॉल्वमेंटमुळे
जे फायनल प्रॉडक्ट आहे ते ऑलरेडी तयार झालेलं असतं. म्हणजे तुमच्या नजरेत ते ऑलरेडी तयार झालेलं Already असतं. तयार झालेलं वा, असतं. छान. आणि त्या प्लॅनिंगबद्दल मी एक गोष्ट सांगतो की आत्ता रिसेंटली आपला जो प्रोजेक्ट चालू झाला आहे ह्याच्यात आम्ही जवळजवळ 1 ते 2 महिना दररोज साधारण मीटिंग चालायचं आमचा. त्याच्यात सगळं कॉन्ट्रॅक्टर, आता आपले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आधीपासून बाबांबरोबर आहेत. ओके. तर ते बाबा नेहमी एक गमतीत आम्ही बोलतो की सल्लागार मंडळ आहेत त्या. तर सगळे एकत्र जाऊन एक तर जागेवरती जातो, त्याचा मुआयना करतो. मग प्लॅनिंगमध्ये वेगवेगळ्या लोकांचे इनपुट्स असतात, ते घेतले जातात. बाबा मग त्यांच्या डोक्यात एक प्लॅन बसलेला असतो. तर छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे नुक्स अँड कॉर्नर्स ते एक झाले सगळे की तो प्लॅन ॲक्च्युअलमध्ये हे होतो. तो प्लॅन तर मी बोलेन की पहिली स्टेज आहे ॲक्च्युअली. मग आम्ही यायला एक नवीन गोष्ट केली ती मी सांगू इच्छितो की आम्ही आधीचे आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्या घरी जाऊन आलो की लोकांना ॲक्च्युअल फीडबॅक विचारला की तुम्हाला ह्याच्यात अजून काय चांगलं केलेलं आवडेल, आणि त्या ह्यानी हा प्लॅन बसवला. तर ती मला एक नवीन शिकायला मिळालं की माझं पहिलं प्लॅनिंगचं एवढं हे होतं की एक वेगळीच सिस्टीम होती प्लॅनिंगची, आणि त्यानुसार नंतर सगळ्या वाटचाली चालू झाल्या. मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की सरांच्या ग्राहक वर्ग हा सरांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या वेळेच्या परिस्थितीनुसार सांभाळत आणला इथपर्यंत. आता तुम्ही सरांबरोबर या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालात, तर सध्याच्या ग्राहकांच्या बदललेल्या मानसिकतेवरती आपलं मत काय? सांगायचं सगळ्याच ठिकाणी सेम ग्राहक वर्ग असतो हल्ली की कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त काय मिळेल. सगळ्यांचीच इच्छा होते, माझी इच्छा होते, तुमची इच्छा होते, सगळ्यांची. त्या अँगलनी आपण एकच गोष्ट केली की मी एक तुम्हाला छोटी स्टोरी सांगतो की मी US मध्ये होतो 2 वर्ष. त्यानंतर इकडे यायचं बघितलं तर बाबांनी मला तेव्हा एक विचारलं की तू धंदा करायला येतोयस की चांगलं काम करायला येतोयस. तर चांगलं काम करण्याचं तिथपासून आलं की आपलं लोएस्ट कॉस्ट, हायेस्ट क्वालिटी आणि हायेस्ट स्पीड या 3 गोष्टीवरती आपलं मॉरेल आहे की ग्राहकाला काय पाहिजे असतं. सगळ्यात उत्कृष्ट क्वालिटी, जसं आत्ता झालं तसं की लिकेज प्रूफ घर, क्रॅक प्रूफ घर आणि लाँग लास्टिंग घर, की आपल्या जुन्या जुन्या बिल्डिंगचं पेंट्स अजूनही नवीन असतात ते लिकेजमुळे नाही. त्यानंतर स्पीड, की आपण आता रिसेंटली कंप्लीट केला प्रोजेक्ट, तो पेंटमधला वन ऑफ दी मोठा प्रोजेक्ट होता. तो आपण 3 वर्षात फ्रॉम स्टार्ट जागा विकत घेण्यापासून ते पोझेशन देण्यापासून 3 वर्षात कंप्लीट केला. तर स्पीडवरती पण खूप जास्ती हे असतं की राईट फ्रॉम बार चार्ट्स असू दे किंवा वेळोवेळी मीटिंग्स असू दे, त्यानी एक स्पीड खूप असतो. दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं असतं की लोकांना कॉस्ट कमी पाहिजे असते सगळे. आपण त्याची खूप जास्त काळजी घेतो की उगाचच क्वालिटी चांगली तर कॉस्ट जास्ती असं आपण करत नाही. आपण जेवढी मिनिमम कॉस्ट ठेवता येईल आपल्याला तेवढी ठेवतो की सगळ्यांना एक परवडलं पण पाहिजे आणि सगळ्यांना सगळ्यात उत्कृष्ट क्वालिटीचं घर मिळालं पण पाहिजे. आत्ता आपले रिसेंट कोणते प्रोजेक्ट चालू आहेत? म्हणजे आत्ता आमच्या ऐकवत जे आले ते आर्यावर्त, ज्या ठिकाणी आपण आत्ता बसलो आहोत, आणि दुसरा म्हणजे इक्विनॉक्स नावाचा तुमचा एक प्रोजेक्ट आहे. तर मला या दोन्ही प्रोजेक्टबद्दल, कारण ते आता रिसेंट चालू आहेत आणि तुम्ही ह्याच्यात इन्व्हॉल्व आहात असं आम्हाला सरांनी सांगितलं मगाशी, तर याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती दिलीत तर लोकांपर्यंत आपल्याला ते पोहोचवता येईल. तर इक्विनॉक्स आपला एकदम प्रीमियम प्रोजेक्ट आपण केला की पेंटमध्ये पहिल्यांदा 4 BHK 5 BHK असे मोठे मोठे फ्लॅट्स काढले, एकदम हायवे फेसिंग, एकदम म्हणजे सगळ्यात त्याच्यात काही नो कॉम्प्रोमाइज प्रोजेक्ट असं आम्ही थोडक्यात बोलतो त्याला. की राईट फ्रॉम बाथरूममध्ये फॉल सिलिंग देणं, ते चांगली मोठी बाल्कनी देणं, ते मोठा हॉल देणं, सगळ्या गोष्टी त्याच्यात काळजी घेतलेली आहे. त्याची पार्किंग पण आय थिंक काहीतरी फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर पार्किंग दिली आहे त्याला. पेंटमध्ये आणि कमर्शियल पण आय थिंक त्याच्या. वा, म्हणजे हा पेंटमधला सगळ्यात पहिला ग्रँड प्रोजेक्ट आपण म्हणूया. वा, छान. आणि काय त्या प्रोजेक्टबद्दल आता किती म्हणजे प्री सेलिंग काय झालंय किंवा? तो आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचं, RCC स्टेजमध्ये आहे आता. बऱ्यापैकी त्याच्यात बुकिंग्स वगैरे झाले. मेन त्याची एक सांगू इच्छितो अशी गोष्ट आहे की आपण ॲम्युनिटीजवरती पण खूप जास्त फोकस केला आहे. की पेंटमध्ये पहिल्यांदा आपण स्विमिंग पूल बरोबर जकूझी दिलं आहे, मिनी मूवी थिएटर दिलं आहे, स्क्रीनिंग रूम आपण त्याला बोलू शकतो, आणि एक्स्ट्रीम सोना वगैरे ह्या सगळ्याच्या मुंबई पुण्यामध्ये ज्या ॲम्युनिटीज असतात
त्या पण पेंटमध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलं. ओके, म्हणजे आता आम्ही इकडे शिफ्ट व्हायला हरकत नाही. छान छान मस्त. आणि आर्यावर्त बद्दलचं दुसरं आर्यावर्त आत्ता रिसेंटली एकदम ह्या वर्षी चालू केलं आपण प्रोजेक्ट. तर आर्यावर्त अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये आहे, पण आपण अफोर्डेबल हाऊसिंग फक्त कॉस्टसाठी अफोर्डेबल हाऊसिंग बोलतो. बाकी सगळ्या गोष्टी एकदम प्रीमियम असतात आपल्या. तर फर्स्ट टाइम आपण ह्या प्रोजेक्टमध्ये पेंटमध्ये क्लब हाऊस एरिया वेगळा देतो. ओके तर आत्ता आपण 11 गुंठ्याची वेगळी जागा सोडली आहे क्लब हाऊससाठी. त्याच्यात आपण फर्स्ट टाइम बँकवे हॉल देणार आहोत. बँकवे हॉल बरोबर स्विमिंग पूल, जिम वगैरे आता आपलं एक स्टँडर्ड अम्युनिटीज झालेत, की आपण बाबा आता बोलले की प्रत्येक प्रोजेक्टला आपण एक एक गोष्ट वाढवतो. तसं सगळं स्टँडर्ड झालेलं आहे आता. पण बँकवे हॉल फर्स्ट टाइम आपण देतो आहे. टेरेस गार्डन फर्स्ट टाइम देतो आहे. तर ह्या एक वेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत. बाकी 220 फ्लॅट आहेत टोटल. तर वन ऑफ दी बिगेस्ट प्रोजेक्ट आपण बोलू शकतो पेंटमधलं. ओके, म्हणजे याच्यानंतर पेंटमध्ये या टाईपचा विचार जर दुसऱ्या कोणी केला तर त्यांच्यासाठी आयडल म्हणजे आपले हे इक्विनॉक्स आणि आर्यावर्त हे प्रोजेक्ट्स असतील नक्कीच, आज आपण म्हणूया. त्याच्यात आम्ही अजून एक हे केलं की आमचे सगळे प्रोजेक्ट जे चालू आहेत किंवा जो सिलेक्शन क्रायटेरिया आहे जागेचं, त्याच्यात आम्ही मोठा रोड आणि थोडं गावा कंजेस्टेड जो आपला भाग असतो त्याच्या बाहेर आम्ही प्रिफर करतो. ओके, तो अशासाठी की गावामध्ये आता ज्या बिल्डिंग होत आहेत त्यांना लाईट व्हेंटिलेशन इश्यू होतो, कारण लहान लहान प्लॉट असतात, तिथली साईड मार्जिनचे कन्सेप्ट वेगळे आहेत. बरोबर. इथे काय होतं, आपल्याला हाय स्टोरी जायला मिळाल्यामुळे साईड मार्जिन रिक्वायर्ड असतं समजा 6 मीटर, इथे आपण 11 मीटर ठेवायची लक्झरी अफोर्ड करू. वा. आणि हे मोकळेपणा हा भविष्यातल्या घरांचा एक मोठा आत्मा होणार आहे. बरोबर. पण पोस्ट कोविड लोकांच्या हे लक्षात आलं होतं की घर म्हणजे किती महाल असलं तरी बाहेरनं कडी लावली की ते जेल आहे. खरंय खरंय. तुम्हाला जो बाहेर गेल्याचा फील हवा आहे, म्हणून मग हे 11 मीटर म्हणजे तुम्हाला बाहेर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर जाण्याची गरज नाही लागत. बिल्डिंगमध्येच तुम्हाला चालायला फिरायला मुलांना खेळायला भरपूर जागा. आणि खूप वर्षापासून म्हणजे मी 2007ला अलिबागला पहिला प्रोजेक्ट केला, तेव्हा माझ्या आईने एक चांगला इनपुट दिला की मग अशी बोललो ना एक एक गोष्टी मी ॲड करतो, त्या ॲड करताना कोणीतरी माझं इन्स्पिरेशन असतं. बरोबर, एक्झॅक्टली. तर आईने मला हे केलं की उदय तुला लिफ्ट परवडत नसेल तर लिफ्ट देऊ नकोस, पण लिफ्ट लावायची जागा दे. कारण तेव्हा आम्ही बघितलं होतं, म्हणजे आईची बहीण वगैरे दादरला राहायचे, तर त्या जुन्या बिल्डिंगला लिफ्ट नाही, मग त्यांनी बाहेरनं काहीतरी अरेंजमेंट करून लिफ्ट बिफ्ट लावलेल्या, नंतर ते सगळे आता रिडेव्हलपमेंट झाल्या. पण तो जो फेज होता त्यांचा, ती बोलली की वयस्कर माणसांच्या दृष्टीने बघशील तर लिफ्ट ही अत्यावश्यक गोष्ट आहे. अदरवाईज ग्राउंड प्लस 3-4 बिल्डिंगला लिफ्टची आपण जेव्हा यंग असतो तेव्हा आपण विचार नाही करू. खरंय. तो आईने मला हे केलं की लिफ्टची जागा दे. लिफ्टची जागा दिल्यावर लक्षात आलं आता लिफ्ट लावायला एवढाच खर्च आहे, चला देऊन टाकू. आता तर कंडिशन अशी आली आहे की वयस्कर लोक चालत जायला प्रेफर करतात आणि तरुण लोक लिफ्टने जाणं येणं करतात. सो छान, म्हणजे खूप मायक्रो लेवलला आपण सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रोजेक्ट्सना कोणत्याही सुरुवात करतात. जे मगाशी तुम्ही बोललात की नातेवाईकांचा रोल, की जे आपण काय मराठीत पाय घेचणारे, पण सुदैवाने मला सगळ्या म्हणजे माझे एक मेवण्यात ते नेहमी बोलतात की माणूस वर जातो तेव्हा तो कोणाच्या तरी खांद्यावर पाय ठेवून सपोर्ट घेऊनच वर जातो. तर माझ्या सुदैवाने माझा मेवणा असेल, माझे भाऊबंद आहेत, माझे चुलत भाऊ आहेत, सखा भाऊ आहे, तर ह्या लोकांचा मोरली आणि तू पुढे आहे आम्ही आहोत मागे, हा जो सपोर्ट असतो हा खूपच उपयोगी झाला. आणि हे जे इनपुट जसं आईने हे दिलं, तशी एक गोष्ट सांगायची तर आमचे माझी मावशी अलिबागची होती. मावशीचे मिस्टर आत्ता म्हणजे त्यांचं 99 वर्ष जगले. अरे बाप, वा. आणि खूप ज्ञानी माणूस होता. तर एकदा मी 97-98ला एक मोठा प्रोजेक्ट चालू केला होता आणि स्वतःला खूप मोठा बिल्डर समजायला लागलो होतो. तर काका आले तर घेऊन गेलो साईटवर आले, तर मला अपेक्षा काय कौतुक करतील, खांद्यावर हात ठेवतील, सगळं बघितलं. आणि बाहेर रस्त्यावर आल्यावर मला बोलले, उदय एकदा तू अलिबागला ये. तर अलिबागला तुला मी काही बिल्डर लोकांची म्हणजे काही लोकांची कामं दाखवी. बरोबर. मला तेवढा हुशार नक्की होतो की हे आपले कान टोचलेले आहेत. खरंय.
त्या दिवसापासून खरी क्वालिटीची जी रिव्हॉल्युशन आहे ती माझी त्या दिवसापासून चालू झाली. मग मी प्रत्येक गोष्टीत विचार करत गेलो की अजून चांगलं कसं करता येईल. बरोबर. आणि जेव्हा मी अलिबागला बिल्डिंग बांधली ती आमच्या मावशीची जागा होती. तेव्हा मावशीला भाच्याचं काळजी ना, तेव्हा अलिबागमध्ये खूप मंदी चालू होती 2007ला. त्याच्यात मावशीली बघ रे जातील ना फ्लॅट, हे होईल ना, तुला नुकसान नाही ना होणार. मावशीला बोललो मावशी मला फायदा किती होईल माहिती नाही, बरोबर, पण एक सांगतो अलिबागमध्ये ह्या बिल्डिंगचं नाव होईल. अरे वा, छान. आणि ते नातू रिजन्सी म्हणून बिल्डिंग झाली आणि अजून अलिबागमधली ती आता 2007चं कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात ती एक्सलंट बिल्डिंग. आणि तेव्हा तर ती अलिबागमध्ये कोणाला माहिती, मला कोणी ओळखत नव्हतं अलिबागमध्ये, पण रिक्षेत बसलं नातू रिजन्सी तर आणि मग उदय साठे वगैरे असं व्हायचं. पण वा वा, तो जो एक फील मिळाला. खरं. आणि असे ते प्रत्येक टप्प्यात माझा सख्खा भाऊ मला नेहमी बोलायचा की दादा आपल्या कस्टमरला आपल्याकडे फ्लॅट घ्यायचं तर प्राईड वाटायला पाहिजे. वा. मग त्या ह्याच्यातनं ती प्राईड सिटीची रचना झाली. किंवा माझा मेवणा मला नेहमी बोलायचा उद्या स्विमिंग पूल पाहिजेच. आणि आपल्याला जेव्हा करायचं नसतं तेव्हा भरपूर कारणं असतात, नाही स्विमिंग पूल परवडणार नाही, ते असं होईल तसं होईल. पण मी तो 2018पासून स्विमिंग पूल द्यायला सुरुवात केली आणि सगळे स्विमिंग पूल व्यवस्थित चालू. बरोबर. आणि कसं होतं हे सर्वसामान्य लोकांसाठी स्विमिंग पूलवालं म्हणजे आपल्या ह्याच्यात स्विमिंग पूल असणं हे खूपच त्यांना प्राईड फील घेऊन ॲक्च्युली. म्हणजे त्याचा वापर नाही झाला तर पण आमचे ते स्विमिंग पूल आहे. नाही वापर होतो नाही, पण ज्यांना करायचं नसतं कमी वेळात ते इमेज बिल्डिंग चांगलं असतं, कमी वेळात होतो पण वापर होतोय, मेंटेनन्स चांगला करता येतो. आणि तत्पूर्वीचं कन्स्ट्रक्शनचं एक हे काय होतं की इन्क्लुडिंग मी सगळे बिल्डर लोक, कारण ते गणित व्यवसायाचं गणित कळत बसत नव्हतं. तर फिनिशिंग म्हणजे बिल्डिंग झालं ती कंपाऊंड वॉल कशी तशी, ते कंपाऊंड वॉल आणि बिल्डिंगच्या मधलं कसं तरी, त्याच्यामुळे एक मग लोक कचरा टाकणार, मग ते घाण राहणार. असं जेव्हापासून आपण कॅम्पस टू कॅम्पस स्वच्छ करून द्यायला लागलोय तेव्हापासून लोक पण जबाबदारीने कुठे थुकलेलं तुम्हाला दिसणार नाही. तर पूर्वीच्या बिल्डिंग जिन्यात थुकलंय, हे केलंय, ते अख्ख्या म्हणजे किती मोठी कॉम्प्लेक्स असेल तुम्हाला थुकलेलं म्हणजे लोक चांगलं दिलं तर चांगलं ठेवतात. बऱ्याच बिल्डिंग पूर्वीच्या दिसतात, येथे थुंकू नये लिहिलेलं जिथं असतं तिथे सर्वात जास्त थुंकलेलं असतं. तर हे लोकांना हवंय चांगलं आणि वेगळं हवंय, चांगलं हवंय आणि चालू आहे. आता आपण थोडंसं तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घेऊया. तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची, तर हे मी मगाशी उल्लेख केला की मला वेगवेगळ्या लोकांचे इनपुट्स मिळाले, आई असेल, भाऊ असेल, मेवणा असेल, हे सगळ्यांकडनं. त्याच्यातलं एक आपण कसं करतो, आपण ऐकतो, ॲनालिसिस करतो आणि काहीतरी प्रत्येक माणूस हे करत असतो. त्याच्यातनं माझ्या एक लक्षात आलं की माणसाचं घर म्हणजे इमारतीमध्ये प्रोजेक्टमध्ये घर हे त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडल्यावर चालू नाही व्हायला पाहिजे. तो कॅम्पस गेटच्या आतनं एंट्री केलं तिथे चालू व्हायला पाहिजे. तर मग गेट कसं पाहिजे, गेटच्या आजूबाजूला झाडं फुलं कारंजा असेल. माणूस काय प्रत्येक जण आपापली लढाई दिवसभर लढतोय, म्हणजे त्याला पूर्ण सोसायटी हे माझं घर वाटलं पाहिजे. तो जेव्हा एंट्रन्स करेल तेव्हा सगळी टेन्शन त्याची फ्री झाली पाहिजे. कारण जो धावणारा माणूस आहे त्याला ह्या ॲम्युनिटीज उपभोगायला वेळ नाही. बरोबर की नाही. पण त्याचे आई वडील आहेत, बरोबर. घर काय माणसाचं एकट्याच फक्त नवरा बायको अजून आपल्याकडे बऱ्यापैकी कल्चर आहे. मग आई वडील येतात, मग त्यांना फिरायला जागा पाहिजे, त्यांना बगीचा पाहिजे बसायला, मुलांना खेळायला होंदळायला. म्हणजे मी असं स्वप्न बघतो की आजी आजोबा बसलेत, नातवंड खेळतायत, बरोबर. घरातली गृहिणी जी काय वेळ असेल ती काढून काही, आणि मग त्यांना गॅदरिंग करायला एक कॉमन मोठी जागा पाहिजे, बरोबर. तरच सोशल ॲसिम्युलेशन होणार. एक्झॅक्टली. आणि त्या लोकांना तो आता खूप आमच्याकडे कस्टमर जे येत आहेत ते ऑलरेडी बंगला असतो, सगळं असतं, असे पण कस्टमर येत आहेत. पण मुलांना नातवांना सोशल हे मिळावं म्हणून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेणारे पण लोक. खरं आहे. तर जसं तुम्ही घर बांधता, ओके, तसं तुमचं घर मॅडमनी बांधले असं पण म्हणूया, कारण त्या आहेत म्हणून तुमचं घर बांधून ठेवलं गेलेलं आहे. आम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात की आम्ही बाहेर पडलो की अहो कधी येणार आहात, आज आपल्याला पिक्चरला जायचं होतं ना,
अशा काय म्हणतात गोड तक्रारी आम्हाला भोगाव्या लागतात. तसं तुमच्याकडे होतं का? ऑफकोर्स ते काय सगळीकडे तेच आहे. म्हणजे घरोघरी बातमी होती. घरोघरी बातमी झाली. आणि तुमच्या बाबतीत होतं का की तू कुठे आहेस, म्हणजे जसे आमची आई आता इथे आहे म्हणून, तर एका ठराविक वेळेनंतर तिचा फोन येणार, म्हणजे एक फोन जर कट केला तर ती परत दुसऱ्या नंबरवर फोन करून विचारते कुठे आहेस, कधी आहे, जेवायला येणार आहेस का? तर तसं तुमच्या बाबतीत होतं का? नाही, असं होत नाही अजिबात. पण आईचा नेहमी फोन असतो की जेवण झालंय ना, जेवायला येतोयस ना. बाबा ओरडतात का अजून? चालू राहतच. पण शिकण्याच्या अँगलनी ओरडतात की सुदैवाने काय झालं, आदित्यची आई म्हणजे माझी मिसेस ही पण बिझनेसमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व आहे. अरे वा. आणि त्याच्यामुळे खूप बळ मिळतं की बॅक ऑफिस जे काही सगळं आहे, खरं. अकाउंट्सपासून सगळं एव्हरीथिंग, बॅक ऑफिसची ती कणा आहे, वा. ती सगळं हँडल करते. छान. त्याच्यामुळे म्हणजे अदरवाईज आदित्य आत्ता सपोर्ट म्हणून आलाय जस्ट 2, पण त्याच्यापूर्वी एकट्या माणसाने असे मोठे मोठे प्रोजेक्ट करणं हे खूप खरं. जड काम असतं. पण एक जो आहे रेरा रजिस्ट्रेशन पासून जो बॅक ऑफिसचा जो बरोबर, सपोर्ट आहे तो म्हणजे मिसेस खंबीरपणे कायम उभी राहिली. आपल्याला बरेच वेळा कळत नसतं की एखाद्या गोष्टीला जायचं आहे की, तर आमच्या चर्चा होतात त्याच्यातनं अशा जागा पण खूप आहेत की मला त्या तात्कालिक ह्यांनी जायचं होतं, घ्यायचं होतं, पण माझ्या बॉडी लँग्वेजवरनं तिला कळत होतं की नाही, हे हो. तुला मनातनं नको आहे. ओके ओके. आणि अशी डील पण होत आलेली, कॅन्सल पण केलेली वा. की जे कालांतराने तो निर्णय योग्य होता हे पण प्रूव्ह झालं असं की तेव्हा बरं झालं आपण ते नाही केलं. आपल्याकडे जी म्हण आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, अगदी. तर तुमच्या बाबतीत ते तंतोतंत अगदी. योग्य ठरतंय असं आपण म्हणूया. सो छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, एन्जॉय झाला. Thank you. खूप छान नॉलेज मिळालं, किंवा आपण असं म्हणूया की ॲक्च्युली ग्राउंड लेवलला जाऊन मायक्रो लेवलचं काम कसं करायचं एखाद्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, त्याबद्दल खूप छान टिप्स आम्हालाही मिळाल्या. तर आपले उदय साठे सर आणि आदित्य साठे सर यांच्यासोबत आज दिलखुलास गप्पा झाल्या, अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळाल्या. तर पुन्हा एकदा आपण सरांचे आभार मानूया आणि पुन्हा एकदा परत लवकर भेटूया पुढच्या काही गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी. नक्की. So, धन्यवाद सर. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच.